आजीने बनवली अशी झणझणीत मटण असं बनवलं की बघताच येते तोंडाला पाणी, जेणेकरून आजीने घरच्या मसाल्यामध्ये हे असं मटण बनवलेलं आहे. आणि ही भाजी एकदम पारंपरिक पद्धतीने मटणाची केलेली आहे, ती पण घरच्या घरी पहिल्यांदाच कुकरमध्ये. नमस्कार सर्व ताईंना. आज आजी करणार आहे मस्तपैकी मटण. आता पहिल्यांदा कुकरमध्ये लसूण टाकून घेतला आहे, ते बारीक करून घेत आहे बघा खलबत्त्याने. आणि इथे गावची कोथिंबीर आणि इथे कांदा कापून घेतलेला आहे आजींनी. याच्यामध्ये खलसणीचा वापर केलेला आहे. आणि इकडे आता आजीने लगेच कुकर गॅसवरती ठेवलेला आहे बघा. याच्यामध्ये तेल नाही टाकेल अजून कापून. आणि आता फक्त लसूण आणि कांदा टाकलाय आजीने थोडासा. मटण धुण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याचं पातेलं. दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे पाण्याचं पातेलं. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आजी अंदाजानुसार आता तेल टाकते बघा. भरपूर तेल टाकायचे, जेणेकरून आता तेलामध्ये चांगली आपली त्याला चव येते, स्वाद येतो, खायला पण तरी येते, रस्सा व्यवस्थित वाढतो खाण्यासाठी. तेल टाकल्यानंतर ते आपल्याला सर्व साहित्य कांदा बारीक कापलेला आणि लसूण तो केलेला आणि ते व्यवस्थित परतून द्यायचं आहे तेलामध्ये चांगला. तर आपण इथे बोकड्याचं मटण म्हणतो ते घेतलेलं आहे. मटण वेगळं आणि चिकन वेगळं. मला माहित होतं आजीने काय ठेवले, मला वाटतं चिकनच आणलेलं आहे. आता याच्यामध्ये मटण आहे बघा. मटणामध्ये थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे. त्याने काय होतं, कांदा टाकल्यामुळे तो असतो ना मटणाचा आपला थोडासा वैश्वास तो निघून जातो. आणि ते कांद्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता कांदा टाकून आजी त्याला म्हणजे मटणाला व्यवस्थितपणे धुवून घेऊन राहिलं आहे. आणि आता ते एका प्लेटमध्ये घेते बघा. ही आपली खेडेकरची मटणाची भाजी मस्तपैकी होणार आहे. तुम्ही नक्की बघा, हा व्हिडिओ पूर्ण मोठा होणार आहे थोडा, पण तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटेल याच्यामध्ये. आजी कशा करतात, कशा प्रकारे. आजी टाकताय वरूनच जाडं मीठ. हे बघा, जाडं मीठ टाकल्यानंतर ते आपल्याला मिठामध्ये हलवून घ्यायचं आहे सर्व. त्याच्यानंतर आजी मसाल्याच्या डब्यामध्ये खलसणी काढून घेते धनाची. आणि आता काही लगेचच मिठासंग मटणामध्ये टाकताय. आणि आता कांदा चांगला आजीने परतून घेतलेला आहे कुकरमध्ये. कुकर खाली घेऊन आजी आता टाकताय जवळजवळ 1 चमचा कांदा कोथिंबीर मसाला. अजून 1 टाका, 2 चमचे टाका. आणि कांदा कोथिंबीर मसाला टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ते सर्व काही हलवून घ्यायचं आहे. लसूण टाकेले, कांदा टाकेले आणि कांदा कोथिंबीर मसाला. हे बघा, खलसणी मीठ आणि मटण टाकलंय आजीने आता. हे बघा. आणि अशा प्रकारे मटण टाकल्यानंतर आजीने सर्व व्यवस्थितपणे साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. ही आपली मटण रेसिपी खायला पण स्वादिष्ट होते. मी खात नाही, जेणेकरून आई बाबाच खातात आता आजी. त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर नाही, ती कोथिंबीर आपली गावठी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये. तर लगेच टाकून द्यायची ती आपल्याला. आणि आजी आता गरम करेल पाणी त्याच्यामध्ये टाकलंय. हा ना आजी, गरम पाणी कसं काय मुळे टाकलं आजी? अजून हे फक्त उखर आहे का, शिजत नंतर घालणार कालवण तुम्ही? हे फक्त आता शिजत ठेवायचं आणि 3-4 शिट्ट्या वेळेपर्यंत. आणि आता आजी फक्त शिजत ठेवणार आहे 3-4 शिट्ट्या वेळेपर्यंत. त्याच्यानंतर आजीने लगेच कुकरचं वरून झाकण लावलेलं आहे. जवळजवळ 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. तोवर आजी नंतर लगेच भाजी घालणार आहे मटणाची, ती पण चुलीवरती गॅसवर बघूया. याच्यानंतर आजीने थोडेसे खोबरे टाकून आणि धने टाकून आणि हळद टाकून तेल टाकून मस्तपैकी परतून देऊन हे सर्व साहित्य काढलेलं आहे आता खाली. असे पण तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे खोबरं, जेणेकरून आपल्याला कालवण करायचं आहे मटण. आणि त्याच्यानंतर आता आजी टाकणार आहे लाल मिरच्या. आणि तसंच काय टाकू राहिले आजी तुम्ही आता? 2-3 डाळीचे दाणे, जेणेकरून भाजी आपली रस्सा घट्ट होतो, आळक उतरतो. आणि बघा चुलीमध्ये कांदे भुजताय
त्या कांद्यांचा वापर करायचा आपल्याला आणि मिरच्या संगच बारीक करून गरम करून घ्यायचं आहे तव्यावरती आपल्याला हे सर्व. आणि आजींनी मसाल्याचा डबा आता पुन्हा एकदा भरून ठेवलेला आहे. कांदा, कोथिंबीर, खलासणी, लाल मिरची, खोबरे, हळद. चांगली आता डाळ परतून द्यायची आहे आपल्याला. आता डाळ काढून घेतलेली आहे आजीनी आणि हे 4 कांदे आता चुलीमधून काढले आणि ते बारीक करून घेत आहे, म्हणजे झटकून घेत आहे जास्त. आणि ऑलरेडी तेल आपलं तव्यावरती जास्त असल्यामुळे ना आजी लगेचच कांद्याला बारीक करून घेतलं, मस्तपैकी दाबून बिबून बरोबर केले. आणि त्याच्या संग लाल मिरच्यांचा वापर करू राहिला आहे. आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मसाला दळून आणणार आहे ताजा ताजा काळा. कांदे आणि मिरच्या हे सर्व साहित्य आता आजीने घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार मस्तपैकी मिक्सरमधून. मस्तपैकी आता जवळजवळ 4 शिट्ट्या होऊन दिलेल्या आहे मटणाच्या. चांगला रस्सा त्याच्यातील घट झालेला आहे. आणि आता याच्यानंतर आजी कालवण घालणार आहे. बघा हे मसाला दळून आणलेला आहे. आता अशा प्रकारे ही उखर मटणाची याच्यामध्ये आत्ताच आजींनी गरम पाणी करून घेतलं होतं आपल्या दुसऱ्या गॅसवरती आणि ते आता मसाल्यामध्ये टाकले ताज्या. आणि आपली उखर आता आजी बघा कसं कालवण घालते शिजत. तर आजीने मिक्सरमध्ये बारीक करून आलेलं खोबरं, धन, हळद आणि काय अजून होते ते सर्व काही मिरच्या, लाल मिरच्या, डबल आपले कांदे होते ते भाजून घेतले होते तव्यावरती. आता ते अंदाजानुसार पाणी टाकताय. एकदा दाखवलं मी किती करू. आता याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये आपलं मटण शिजणारे बोकडे. आणि अशा प्रकारे चांगली आजींनी तरी आणलेली आहे चांगला मसाला टाकून आणि घरच्या मसाल्यामध्ये हे मटण केलेलं आहे बोकड्याचं. हे बघा अशा प्रकारे उखर पण दिसते. आता थाटामध्ये टाकीन आजी. आता प्लेटमध्ये टाकता येते. आणि आपले मटण आणि मस्तपैकी काळा रस्सा आणि एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीची भाजी. आणि इकडे लगेचच त्यांच्या संग मटणासंग भाकरी. आजी बाबा खाईन मस्तपैकी. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.